नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरतीसाठी खूप महत्त्वाचे असणारे प्रश्न ठरतील. कारण पाठीमागची जी परीक्षा आहे तर ही टी-सी-एस पॅटर्नने घेतली होती आणि येणारी जी तलाठी भरती असणार आहे तर ही एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार घेण्यात येणार आहे. त्यानुसार आपण महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न घेत आहोत. हा आपला प्रश्नपत्रिकेचा 5वा क्रमांक आहे. यापूर्वीचे 4 व्हिडिओच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. सोबतच मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न बेसिक प्रश्न आहेत, पण अशा पद्धतीचे प्रश्न हे तलाठी भरतीला येऊ शकतात. कारण काही हे जे प्रश्न आहेत यातील काही प्रश्न टी-सी-एस पॅटर्नमध्ये सुद्धा जशास तसे आलेले आहेत. तर अशी कोणती तरतूद आहे जी भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4 जे मूलभूत हक्क आहेत. तर हे भारतीय राज्यघटनेने घेतलेले आहेत अमेरिकेच्या राज्यघटनेमधून. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारच्या मालकीची असतात? हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि सर्वात सोपी असणारी व्याख्या आहे. एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न 1 वेळा विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर त्याला समाजवादी असं म्हटलं जातं. कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था? समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची जी काही साधने आहेत ही सरकारच्या मालकीची असतात. याच्यावरती महत्त्वाचे असणारा एक पॉईंट आहे तो पाहून घ्या. उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारच्या मालकीची असतात. त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजेच सोशलिस्ट इकॉनॉमी असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. अंदमान आणि निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात? हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला न्यायालय भरतीपासून ते पार एम-पी-एस-सीच्या मेन्स एक्झामपर्यंत विचारण्यात आलेला आहे. अंदमान आणि निकोबार बेटे हे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर कलकत्ता या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये येतं पहा अंदमान आणि निकोबार बेटे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क त्यालाच MFIN किंवा MFIN असं सुद्धा म्हटलं जातं. तर MFINची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? मित्रांनो, अशा काही महत्त्वाच्या विचारल्या जाणाऱ्या ज्या संस्था असतात, आपल्याला संस्था आणि त्यांचं वर्ष याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर त्यातीलच आहे MFIN. याची स्थापना ही कधीची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 2009 या वर्षी MFIN म्हणजे काय? मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क याची स्थापना 2009 मध्ये हरियाणा राज्यातील गुडगाव, लक्षात ठेवा त्याला सध्या नाव आहे पहा गुरुग्राम असं त्याला सध्या नाव आहे. तर या ठिकाणी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ही भारतातील मायक्रो फायनान्स क्षेत्राची संघटना असून तिचे सदस्य जे आहेत हे देशातील आघाडीच्या मायक्रो फायनान्स संस्था देखील आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारतामध्ये पूर्वेकडे वाहणाऱ्या कोणत्या एका नदीमार्गात खचदरी तयार झालेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि 1 वेळा हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. भारतामध्ये पूर्वेकडे जाणाऱ्या कोणत्या एका नदीमार्गात खचदरी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 दामोदर नदीमध्ये खचदरी आढळून येते. याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट समजावून घ्या. दामोदर नदी नेमकं आधी काय आहे ते समजावून घ्या. ही नदी छोटा नागपूर पठारावरून उगम पावून पूर्वेकडे झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये वाहते. जमिनीच्या डाऊन वॉर्पिंग म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? भूकवच खाली वाकणे. यामुळे तयार झालेल्या खचदरीत तिचा मार्ग आहे. आणि त्याच्या सोबतच असणाऱ्या ज्या काही खचदरीतील नद्या आहेत त्या देखील पहा. भारतातील नर्मदा आणि तापी या नद्या सुद्धा खचदरीतून वाहत असतात. परंतु त्या पश्चिम वाहिनी म्हणजेच पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल दामोदर नदी. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील मतदानाचा हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट करण्यात आलेला आहे? सर्वात बेसिक असणारा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्याला हा 40 वेळापेक्षा जास्त सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे.
भारतीय संविधानातील मतदानाचा हक्क हा कोणत्या अनुच्छेदात समावेश केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, अनुच्छेद 326 मध्ये मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. मित्रांनो, या 20 प्रश्नामध्ये आपण जी काही महत्त्वाची प्रश्न आहेत त्यांचं फक्त स्पष्टीकरण घेतलेलं आहे आणि जे बेसिक प्रश्न आहेत त्यांचं आपण स्पष्टीकरण घेतलेलं नाही. त्यामुळे या प्रश्नाचं सुद्धा स्पष्टीकरण आपण घेतलं नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? आपल्याला याच प्रश्नावरती अजून 3 प्रश्न हे अल्टरनेट विचारण्यात आले होते, म्हणून आपण हा प्रश्न घेतलेला आहे. 1905चं जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक 4, गोपाळकृष्ण गोखले हे त्याचे अध्यक्ष होते. मग याच्यावरती अजून कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते की 1905 या वर्षी झालेले जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं ते कोणत्या ठिकाणी झालं होतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. लक्षात ठेवा, याचं ठिकाण आहे बनारस. आणि प्रश्न असा सुद्धा विचारला होता की गोपाळकृष्ण गोखले हे कोणत्या वर्षी झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर ते होते पहा 1905 या वर्षी झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष. आणि 1905 साली झालेलं जे अधिवेशन आहे ते कितवं अधिवेशन होतं? तर ते 21वं अधिवेशन होतं. आणि याची जी सुरुवात आहे ही 27 ते 30 डिसेंबर 1905 या काळामध्ये झालेली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश प्रक्रियेद्वारे एकजीव त्याच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला रिकामी जागा विचारलेली आहे आणि हा प्रश्न सुद्धा आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये विचारण्यात आला होता, म्हणून आपण हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे. सायन्सवरचा हा प्रश्न आहे. अशी कोणती प्रक्रिया आहे की त्या प्रक्रियेद्वारे एखादा जीव जो आहे त्याच्या आतमध्ये म्हणजे अंतर्गत वातावरणाचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर त्याला समस्थिती असं म्हटलं जातं किंवा समस्थिती ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया भौतिक तसेच रासायनिक स्थिती असून ही शरीराच्या अंतर्गत भागामध्ये कार्यरत असते. शरीराचं टेम्परेचर आणि द्रव्य संतुलन ठेवण्याचं प्रमुख काम करते पहा समस्थिती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा प्रथम वापर डॅशमध्ये केरळमधील सर्वसाधारण निवडणुकीमध्ये करण्यात आला होता. सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी वर्ष विचारलेलं आहे आणि ऑलरेडी केरळ या राज्यामध्ये झालेला आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर केरळ या राज्यामधील सर्वसाधारण निवडणुकीमध्ये सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र जे आहे त्याचा वापर केला होता. पण तो वापर कोणत्या वर्षी केला होता आपल्याला असा प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मे 1982 मध्ये जी झालेली केरळमध्ये एक निवडणूक होती तर त्या निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला होता. याच्यावरती एक पॉईंट आहे तो समजावून घ्या. पहिली जी निवडणूक झाली पहा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करून ही मे 1982 मध्ये केरळ राज्यामधील पारूर या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये 50 मतदान केंद्रावरती प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच EVM याचा वापर करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलमपल्ली मुरलीकृष्ण हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध आहेत किंवा वादकासाठी ते प्रसिद्ध आहेत? महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. किंवा कोणतं ते असं वाद्य आहे ते वाजवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर व्हायोलिन वादक आहेत पहा. आणि तेच कर्नाटकची गायक सोबतच संगीतकार आणि त्यांचं नाव आहे मंगलमपल्ली बालमुरलीकृष्ण हे त्यांचं नाव आहे आणि ते व्हायोलिन वादनासाठी प्रसिद्ध आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना ही कोणत्या उद्दिष्टांसाठी केली होती? आपल्याला या ठिकाणी 4 उद्दिष्ट दिलेले आहेत ते समजावून घ्या. पहिलं उद्दिष्ट आहे पीक कर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्याला सक्षम बनवणे. दुसरा आहे लघुसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्ज देणे. तिसरा आहे लहान शेतकऱ्याची उत्पादकता वाढवणे आणि चौथा आहे लहान शेतकऱ्यासाठी पतसुविधाची निर्मिती करणे. यापैकी असं कोणतं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टासाठी त्यांनी निधीची स्थापना केली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब म्हणजे काय आहे पहा, लघुसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्ज देणे. यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना केलेली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पंचायत अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार
यामध्ये जो कायदा आहे त्याला आपण पेसा कायदा म्हणतो, तर हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारण्यात आला होता आणि तलाठी भरती 2023 ला सुद्धा विचारण्यात आला होता, जे की TCS पॅटर्न येथे घेतलेली होती. यामध्ये हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता. तर पेसा हा जो कायदा आहे हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 1996 या वर्षी पेसा जो कायदा आहे तो संमत करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. लक्षात ठेवा, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन याची स्थापना डॅश यांनी 1890 मध्ये केली. याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न विचारला होता की कोणत्या वर्षी केली, तर लक्षात ठेवा 1890 या वर्षी केलेली आहे. आणि कोणी केली, तर ही केलेली आहे ऑप्शन क्रमांक 2, नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशनची स्थापना केली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976 याद्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडण्यात आलेला आहे? 42वी घटना दुरुस्ती ही खूप महत्त्वाची असणारी एक घटना दुरुस्ती आहे आणि हा जो अधिनियम आहे तो 1976चा आहे आणि त्या अधिनियमानुसार कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, समाजवादी हा शब्द जोडण्यात आला होता. याच्यावरती डिटेल्समध्ये माहिती आहे ते पाहून घ्या. तर 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे भारताचे वर्णन जे आहे हे सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक यावरून सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक असं बदलण्यात आलेलं आहे. राष्ट्राची एकता हे शब्द राष्ट्राची एकता आणि अखंडता असे बदलण्यात आले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पुस्तक संस्कृत भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करते? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि एकदम बेसिक असणारा प्रश्न आहे जो आपल्याला TCS पॅटर्नमध्ये विचारण्यात आला होता. संस्कृत भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करणारं पुस्तक खालीलपैकी कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर भावार्थ दीपिका हे जे आहे हे भगवद्गीतेचं सार म्हणू शकतो किंवा संस्कृत भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करणारं पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे भावार्थ दीपिका. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे देशातील एकूण तेलबिया उत्पादनात कोणत्या राज्याचा क्रमांक पहिला लागतो? हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तेलबिया उत्पादनामध्ये देशामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, राजस्थान हे जे राज्य आहे हे तेलबियाच्या उत्पादनामध्ये सर्वात अग्रेसर असणारं राज्य आहे. आणि त्यासोबतच आपण भारतातील 4 आघाडीची राज्य पाहणार आहोत की जे तेलबिया उत्पादनामध्ये टॉपवरती आहेत. सर्वात पहिलं आहे पहा राजस्थान, जे की 21% तेलबियाचं उत्पादन घेतं. दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा 20% आहे गुजरात, जे की प्रामुख्याने भुईमूग उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे मध्य प्रदेश राज्य, जवळपास 19% सोयाबीन जे आहे हे उत्पादनात अग्रेसर आहे. आणि चौथ्या क्रमांकावरती महाराष्ट्र, जे की अंदाजे 16% आहे तेलबियांच्या उत्पादनामध्ये. यामध्ये सोयाबीन आणि इतर तेलबियांचा प्रमुख वाटा आहे. भारतातील एकूण तेलबिया उत्पादनापैकी जवळपास 75% पेक्षा जास्त उत्पादन हे केवळ ह्या 4 राज्यामधून आलेलं आहे. लक्षात ठेवा, पहिलं राज्य कोणतं आहे? राजस्थान. दुसरं कोणतं आहे? गुजरात. तिसरं कोणतं आहे? मध्य प्रदेश. आणि चौथं कोणतं आहे? महाराष्ट्र. तर या 4 राज्यातून जवळपास 75% पेक्षा जास्त तेलबियाचं जे उत्पादन आहे ते घेतलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा बेहरामजी यम मल्लाबारी हे डॅशचे महान पारशी समाजसुधारक मानले जातात. पारशी समाजाचे समाजसुधारक ज्यांचं नाव आहे बेहरामजी यम मल्लाबारी हे कितव्या शतकातील समाजसुधारक होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 19व्या शतकातील हे एक महान पारशी समाजसुधारक होते. यांच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते सुद्धा समजावून घ्या. बेहरामजी यम मल्लाबारी हे 19व्या शतकाचे महान पारशी समाजसुधारक मानले जातात. बेहरामजी हे एक उत्तम गुजराती कवी देखील होते आणि त्यांनी 1875 मध्ये नीती विनोद हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली होती? मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस ही कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर बॉम्बे प्लॅन किंवा बॉम्बे योजनेमध्ये करण्यात आली होती. पहा मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात पहिल्यांदा. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील
हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? सर्वात सोपा विचारणारा प्रश्न आहे पहा. भारतातील हिमालयाचे सर्वात उंच शिखर कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कांचनगंगा हे आपल्या भारतातील हिमालयाचं सर्वात उंच असणारं शिखर आहे. यावरती आपण काही महत्त्वाचे पॉईंट देखील पाहणार आहोत. तर पहा, हिमालयातील पर्वत कोणकोणते आहेत? सर्वात उंच, जगातील सर्वात उंच विचारलेलं आहे. तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच असणारं शिखर आहे, जे हिमालयातील एक पर्वत आहे. याची उंची 8,848.86 मीटर एवढी आहे. दुसऱ्या क्रमांकाचा आहे पहा K2, ज्याची उंची 8,611 मीटर आहे. तिसरं आहे पहा कांचनगंगा, तर याची उंची आहे 8,598 मीटर. चौथ्या क्रमांकावरती आहे मकालू, ज्याची उंची आहे 8,463 मीटर. पाचव्या क्रमांकावरती आहे धवलगिरी, याची उंची आहे 8,172 मीटर. मनासलू आहे यानंतरचं 8,163 मीटर. नंगा पर्वताची उंची आहे 8,126 मीटर. अन्नपूर्णा पर्वताची उंची आहे 8,078 मीटर. नंदादेवी पर्वताची उंची आहे 7,816 मीटर. नामच्या बरवा याची उंची आहे 7,756 मीटर. मग यामधील महत्त्वाचे असणारे 2 पॉईंट कोणकोणते आहेत? तर हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट आणि भारतातील हिमालयातील सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे कांचनगंगा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखादं विधेयक असेल तर त्या विधेयकावरून जर मतभेद असतील तर संसदेचं संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 भारताचे राष्ट्रपती तेव्हा संयुक्त अधिवेशन बोलवत असतात. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरतीसाठी आपण घेतले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून आपण नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF जर अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी, त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.